साई मंदिर चिंचणीमध्ये आहे. आता हा दुसरा साई मंदिर म्हणजे आपला ओरोर मधला. तर नमस्कार मित्रमंडळी, तर मी आहे युवराज आकरे व्लॉग मध्ये स्वागत करतो. तर मगाशी आम्ही गेले होते एकविरा 16, 17, 18 तारखेला. 19 तारखेला आपण घरी आलो संध्याकाळी. तर आजची आहे 25 तारीख, म्हणजेच आज आहे आषाढी एकादशी. तर आपण जात आहोत मिनी आपला म्हणजे ओरोर विठुरायाचे दर्शन करायला. तर आपली मंडळी आहे दुसरी ही. तर आता जात आहोत. अक्षय आरेकर मेन आपला कॅमेरामॅन, आपला एकविरा पण हाच आपला भाऊ होता कॅमेरा पकडायला खास. तर जाऊया. आता आपण 6 किलोमीटर आपण क्रॉस केलेलं आहे. आता 2 मिनिटामध्ये आता येईल 5 मार्ग, नंतर आपण तिथून परत स्टार्ट करतील आपण पुढे. चल जाऊया. आयले येतील तुम्ही तुमच्या टीव्हीवर बघ. पावणे 8च्या दरम्यान आम्ही जेव्हा लास्ट होते तर आम्हाला पालखी पण दिसलेली आहे. पालखी बघू शकता तुम्ही, आमची पालखी दांडेगावातून निघते ती ओरोरला जायला. आता आम्ही तिथेच जात आहोत पालखी सोबत. आता पालखीच्या आपण पुढे आहेत, निशाणी तुम्ही पाठीमागे बघू शकता. आता जाऊया पुढे. पालखीची मंडळी आहे पूर्ण, जाऊया. तू आता ओरोरला चालला तर तुला कसं वाटते? तर आता आपल्याला जतीन भाऊनी प्रश्न केला की तुम्हाला कसं वाटते पायी चालत जायला, आणि कसं हे एक दिवस सुट्टी काढलंय मेन आपण. ते सुट्टी काढलंय कशाला? आपलं पायी चालायला, आपल्या ओरोरला, म्हणून आनंद वाटतो जायला आपल्याला. चला जाऊया. आपली मंडळी पुढे आहेत, आपण सर्व पुढे आहेत, निशाणीचे पण पुढे आहेत. ही आमची छोटी मंडळी पाठीवर ड्रायव्हरच्या पाठीवर सर्विस. आपल्याला भेटलेलं आहे मध्येच, म्हणजे कुठे मध्ये रस्त्यात गणपती बाप्पाचं मंदिर भेटलेलं आहे. त्या मंदिरात थोडं दर्शन करूया. आपली मंडळी पुढे होती, पुढे दर्शन घेतलं. आता आपण जात आहोत सुरू बॉय अच्छा मंदिर आहे गणपती बाप्पा. आपण पोचले बायपास रोड, आणि या तारापूर रोड. बायपास इथून जातो तर आपल्याला ह्या रोडला जायचं आहे बायपास. तर ओरोरला आपली मंडळी आता पाठवून येईल. आपली निशाणी पण नाही आली मिळत. आपण आता या रोडला तारापूर रोड. इथे मागचे काय 2 दिवसापूर्वी इथे 2 दिवसापूर्वी एवढं पाणी झालेलं इथे. एवढं हे पाणी इथे बघू शकता तुम्ही. एवढं पाणी पावसाचं झालेलं आहे, पण असं पण नाही की किती. कुठून आपलं इथून वाणगाव ते चिंचणी हा रोड पण बंद होता, आणि हा रोड पण बंद होता इथून मागचे 2 दिवसापूर्वी, म्हणजे 23 जुलैला काहीतरी. तर तो हा रोड चांगला आहे. आता ह्या रोडला जाईल आपण. ह्या रोडला म्हणजे बायपासला पण एवढा कचरा झालेला, ते पण काल काढलेला. मी पण काल इथे येऊन गेलो. या रोडला आपण आता जात आहोत पायी आपला ओरोर, म्हणजे आपला विठुरायाचे दर्शन करायला. मगाशी तुम्हाला बोललो चला जाऊया. काय बंद करणार. तर आता आपण चिंचणीमध्ये एंटर केले आहेत. तर आपण जातील पहिले चिंचणी, नंतर डहाणूचा बोर्डीचा तिकडेच रस्ता लागतो. तर आपण त्याच रस्त्याला जाते. त्या रस्त्याला आपला ओरोर गाव आहे, त्याच रस्त्याला. या साईडून आपला वाणगाव रोड. हेलो नमस्कार. बहुत ही बढ़िया गैरेज कराने के लिए. हाँ फ्री सर्विस है दोस्त, कमेंट भी करे, काम भी करा हुआ है. धन्यवाद. सबस्क्राईब करो. तर आता आपण पोचले कॉलेजच्या रोडकडे. हा कॉलेजचा रोड आहे. इथून आपण इथे 2 वर्ष कॉलेज केलेलं. हा MK ज्युनियर कॉलेज. चला जाऊया पुढे परत. आता आपला मित्राचं घर आहे इकडे साईडला, दुरेश पाटील. तो गेलाय कॉलेजला. आलाय आता रस्त्यामध्ये आपल्याला भेटेल, त्याला भेटूया. हा त्याचा
बेस्ट फ्रेंड आमना थोडं घडणल मारा वाघमारे रुपेश मर्डर मर्डर रुपेश मर्डरे मर्डर 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 मी ग्रुपवर नाव काय टाकलेलं मर्डर रुपेश मर्डर. तो सर्वांचा मर्डर करणार आहे पुढच्या वर्षी एकविराला. हा तिकीट आपले भाऊने घेतले आता आपल्याला समोसे सर्वांसाठी खास जे आपल्याला ते सर्वांचे बुके आहेत त्याचे काम आम्ही दांडेवरून चिंतन परत चालत आले. तर भाऊ बोलतो तुम्हाला समोसे खावडे. हे समोसे मी जेव्हा ITI ला होता 2017 साली तेव्हा इकडे जेव्हा आम्ही थांबायचो तेव्हापासून आम्ही इकडे समोसे खातो आणि आज मला वाटतं 2017 पासून ते आज 2026 खूप वर्षानंतर मी हे समोसे खात आहे. म्हणजे एक ITI ची आठवण झाली मला आणि आज आम्ही जे पायी मार्ग चालत आहेत विठुरायाचे दर्शन घेत आहेत थोडा नाश्त्यासाठी आज समोसे घेतले आहेत मंडळीसाठी. मी एकदा झाला व्हिडिओ काढत तर मला संपलं संपलं. हे घे तू खा पहिला तू खा माझ्या मित्राला पहिला काढला इथं बोल ना. तर आता आपण थांबले श्री साई शिव मंदिर म्हणजे आपला चिंचणमध्ये आहे. इथे थांबलेत आपण. इथे आपलं थोडं दर्शन करूया. आपली मंडळी गेली पुढे मी राहिलो पाठी. अशा प्रकारे आपला साईबाबाची मूर्ती. आम्ही विठ्ठलाच्या भजनात नालो. तर आता आपण आहेत साईबाबाच्या मंदिराकडे. तुम्ही बघितलं असेल मी तुम्हाला दाखवला. इथे आपल्याला नाश्त्याची व्यवस्था केली आहे. रस्त्यामध्येच चहा केळं परत साबुनाची खिचडी. आपण चव्हाण भाऊ आपला रुपेश मेन म्हणजे आपला कधीपासून भूक लागली समोसा खाली तरी अजून बोलतो काहीतरी पाहिजे. आपला सुरू आहे आपला निंबू भाऊ. आता मस्त चहा पिऊया साबुदाण्याच्या खिचड्या परत आपल्या वारीला चालायला सुरुवात करूया. आपली पालखी तर अजून पाठीच आहे. आपण खूपच पुढे आले आहोत. चला जाऊया आता. तर आपल्याला भेटलेला आहे दुर्वेश भाऊ आपला मित्र आणि आपला विपुल भाऊ. काय बोलतो विपुल भाऊ? बरं आहे ना बरं आहे. आपला दुर्वेश आपले सर काय बोलतायत? आपल्या विहिरीमध्ये पोहायला जायचं का आपण विहिरीमध्ये आपल्या? चला ये बोलिये रस्त्यामध्ये आता परत आपला केळी पाणी व्यवस्था आपल्या चायची. जाऊया आता बरं आपल्या येतेच चिंचणीमध्ये आता थोडा हे भंडाराडी आहे तिकडे आता केळी वगैरे खाऊ. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. मी चालत होते तर रस्त्यामध्ये आपल्या दांड्यावाड्याची आपल्या विठुरायाची पालखी काढत आहेत. पोचलो बरोबर गावात म्हणजे आता रस्त्यावरच आहेत. ते पहिला साई मंदिर आहे. मस्त छानपैकी आहे इथे साई मंदिर. तर आपण पहिला जातील वरोर गावात एंटर करतील. नंतर वरोर इथून शिरल्यानंतर आपला विठुरायाचं दर्शन करायचं. आपलं लाईनमध्ये उभी राहायची आहे. आपली मंडळी बा इथेच आहे. इथे आपलं जायचं. चला जाऊया. स्टार्टिंगची एरिया अशी इथूनची सर्व बाईक वगैरे लागले सर्व. तर आपण गावामध्ये शिरत आहेत सर्व. तर आपण इथे गावामध्ये शिरतील आपल्याला दिसेल विठुरायांचं मंदिर. तिथे पुढे अजून आपण पोहोचले नाहीत. आपण अजून जात आहेत. तर आता आपण आलेले आहेत साई मंदिर. आपण मगाशी पण पहिला साई मंदिर चिंचणीमध्ये आहे. आता हा दुसरा साई मंदिर म्हणजे आपला वरोर मधला. तिथे आपल्या रस्त्यावरून चालत आले. हा सीधा मस्त छानपैकी मंदिर आहे. आपल्याला दर्शन करूया. चला जाऊया.
शकतात. आम्ही वरोर गावात आलो आहेत आणि ही जी राईंग आहे ती दर्शनासाठी, विठुरायाच्या दर्शनासाठी आहे. आज खूपच गर्दी आहे आणि वातावरण एकदम क्लिअर आहे. पावसाचा कुठेच नामोनिशाण आहे, त्यामुळे खूपच गरम होत आहे. कधी दर्शन होईल मला तरी वाटते 1-1.5 तास जाईल दर्शनासाठी. आणि जी पालखी आहे ती एक गेली आहे पुढे आणि एक मागे अजून येत आहे. आणि दांडीची पालखी आहे ती अजून खूप मागे आहे. थँक्यू. वाट पाये उभा विठ्ठला चंद्रभागेची, वाट पाये उभा विठ्ठला चंद्रभागेची, वाट पाये उभा विठ्ठला चंद्रभागेची. आले करते आले काकाची माय, आले करते आले गावातला आमचा आपला भाऊ काय बोलतोस? आपली वहिनी भेटतो नंतर भेटतो. समुद्रात तर आता मी केलाय लुक चेंज. कसं वाटते? आई वारकरी वाटला पाहिजे की नाही? एकदम भारी वाटलं पाहिजे की नाही? आता बरे आम्हाला कम से कम 1-1.5 तास तरी झाले असेल लाईन मध्ये उभं राहून. तिकडून आलेले लाईन मेन आपला गेट मध्ये आले आम्ही. आता बघू शकता किती लाईन इथे. धन्यवाद. जय जय राम. रामकृष्ण. नाही 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 तुम्ही एकटी झाली तुम्ही. आम्हाला सांगायचं तरी होतं आले तर. मला पण माहिती की तुम्ही येणार आहे. मला पण ना माहिती तुम्ही येणार आहेत. असं उलट झालं ना. बाबा जय हरी विठ्ठल माऊली. आता तुम्ही बघू शकाल की मागे मी तुम्हाला म्हटलं होतं आम्ही रांगेत उभं राहिले होते दर्शनासाठी. आज आम्ही आता गेटकडे आलो आहोत आणि अजून तरी मला वाटते अर्धा तास जाईल. मिनिमम आम्ही दीड तास उभं होतोय रांगेत. अजून दर्शन काही झालं नाही. परंतु आम्ही जे पायी चालत आलेत आम्ही शॉर्टकट मार्गाने नाही गेले, कारण आम्हाला दर्शन VIP नको. आम्ही जसे पायी आलेत पायीच घेणार, मध्ये घुसून जाणार नाही. आपला हा भाऊ काय बोलतोस?
असं काही बोलायची ताकद नाहीये, फक्त विठ्ठल दर्शन घ्यायचंय, मग काय बोलायचं बघू. रामकृष्ण हरी. अक्षय भाऊचा चाला काय बोलतो चाला भाऊ? काय ना बोलत काय नाही बोलत. आमच्या इकडे आल्याबद्दल धन्यवाद. ये तूने पालखी ना जय जय राम कृष्ण हरी. जेव्हा घरून निघालेले आम्ही तेव्हा एवढा काय ऊन नव्हता, थोडा थोडा रिमझिम पाऊस होता. आम्ही रस्ते चालत वगैरे. आता तर काय किती ऊन आहे बघा, ऊन जाम आलेलं, एकदम भारी वाटत आहे. भाऊ काय बोलतोस? खूप आनंद वाटत आहे. आतुरता या तर आपल्याला भेटलाय संभव भाऊ, आपला मेन भाऊ. काय बोलतोस? पालखीचे कार्यकर्ते. भाऊ लाजला, लाजायचं नाही, काहीतरी बोलायचं. मी लाजून तुला माहिती ना. हा बोल, काहीतरी बोलायचं. अरे बस आहे आवडत. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. दर्शन घेऊन आपला झालेला आहे. तर रिलॅक्स व्हायला थोडा समुद्रावर जात आहेत आम्ही. मस्त दर्शन झालं आता. तर अशा प्रकारे हा आहे आपला वरळ गावाचा बीच. मस्त का 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 ही पहिले दिला जो ही हा पाय दुखले पाय दुखले पाय दुखले. काय का लाल पडले तुझे? तर आता आलेलं आम्हाला भजनातून कॉल. तर आपल्याला भजनाला बोलवलेलं आहे सर्वांना. आपल्याला सर्व जे आहे मंडळी आता जाऊया. आई बाप मिळणार नाही हे जाणे राहुली थोडी. आई बाप मिळणार नाही हे जाणे राहुला. रुपेश. तर आता आपला दर्शन वगैरे करून झाला. आता वाजले 3च्या दरम्यान. आपला भाऊ काय बोलतो? बरं आहे, बरं मी पण बरं आहे. चल
मस्त दृश्य आहे. आता आपण जात आहोत घरी. आपला दर्शन वगैरे करून झालेलं आहे. आपल्यासोबत आहे लिंबू भाऊ. काय बोलतो लिंबू भाऊ? लिंबू भाऊ काय बोलतो? काय बोलतो? कशी वाटली आपल्या चालत आहे आपली वारी? मस्त वाटली. जाऊया. आता कुठे जायचं आपल्याला? बस स्टॉप ना, घरी जायचं. बस स्टॉप जातोच आपण. हे मस्त आयडिया वर आहे त्याची. तर आता चालले आम्ही घरी. आमच्याकडे बाईक पण आहे. आम्ही बाईक पण आणू शकत होते, पण आता वेळ झाली आपली घरी जाण्याची. आपण वारी आलेली. वारीला आपण बाईक नाही आणू शकत. तर आम्ही चालत आलो सकाळी. तर आम्ही बसला वाट बघत आहे. बसची बस किंवा रिक्षा येईल काय माहिती नाही. आता जाऊया. आपले दोन मंडळी पुढे गेली, तेजू आणि सुरू. तो बोलला तुमची वाट बघा, आम्ही जातात पुढं. आता आम्ही पण वाट बघतील, नंतर आम्ही पण जातील. वरवरला थांबले. आता वरवरून काय भेटत नाही रिक्षा वगैरे. बस पण 2 निघून गेल्या. भाऊ आपला कधीपासून आलेला प्रतीक भाऊ काय बोलतो मित्रा? काय बोलू हा दारू पिला असं वाटतं. दारू पिला असं नाही ना. नाही मग काय बोलत नाही काय. तुला कधीपासून फोन करतोय मी. फोन उचलत नाही. तुला स्टोरी बघताय, उत्तर नाही मला. काय बोलतो काय बघत नाही म्हणून काय बोलत नाही. समोरची बघितलं आपल्याला त्यांचं लेणं ते नाही काय. हा मग तू लाजतो का सर एवढा? जाम लाजत आहे. तुझा आता व्हिडिओ डायरेक्ट युट्यूबवर टाकतो. हा लाजत नाही ना? ते समोरचं बघतो तुला काय लाज वाटते काय? समोरची व्यक्ती तुला प्रपोज करते कधीतरी तुला समोरची व्यक्ती कधी प्रपोज करते. हा ते चालेल, तुला तेच चालेल, पण असं मी व्हिडिओ काढायचं तुला चालेल. आमची मंडळी बसली आता स्टॉपवर ना. आता आम्ही जातोय रिक्षामध्ये. प्रतीक भाऊ सोबत. प्रतीक भाऊ खूप लाजतोय. रिक्षामध्ये रिक्षाला आपला ड्रायव्हर. चलो 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 प्रतीक भाऊ चलो रिक्षामध्ये चलो. रिक्षा झाली चेंज. परत दुसऱ्या गाडीत. आता आपण आले 5 मार्गावरती. भाऊने स्पॉन्सर केलेलं आहे, ते पण माझ्या पैशानेच. आपली मंडळी पाठीच राहिलेली. म्हणजे सोन भाऊ सुरू पाठीत राहिले. आता इथून आपल्याला काय बस आहे, बस असेल किंवा रिक्षा असेल. इकडून पाऊस आलेला. पाऊस बघू शकतो मी. ऊन पाऊस. भाऊ हँडसम दिसतो. पण परत भेटली आपल्याला खायला वाहनामध्ये. आपण परत जातो. भाऊ पैशाचा खेळ खेळत आहे. चला घरी परतीचा प्रवास. आता आपण आले घरी. आराम करू. मस्त वाटली वाटली. थोड्या वेळानंतर समुद्रात जाऊ. थोड्या वेळात आपल्याला भेटली आपल्याला व्ह्यू बघा. व्ह्यू तर आता आलो प्रॅक्टिस करून. या व्लॉग इथेच थांबवतो. बाय.